रामकृष्णजी, आता ह्या वर्षाला बरेच जणांच्या कुंडलीमध्ये पनवती, साडेसाती लागले. तर मी एकच सांगणार, आता प्रत्येक वेळेस शांती करायला माझ्या लोकांकडे पैसे नाही आहेत, तर मी सहज सांगते तुम्हाला, तर ऐका. तर काय करायचं, कर्माचे फळ देणारं म्हणजे कर्मफलदाता म्हणजे शनी महाराज. प्रत्येकाकडे देवाने कार्य वाटून दिले, तसं शनी महाराजांकडे कर्माचं फळ देण्याचं कार्य आहे. त्यांनी महादेवाला नाही सोडलं तर आपल्याला काय पडलं, आपण मानव आहेत. मग आपण काय करायचं, कर्म चांगलेच करायचे, श्रेष्ठ करायचं. रुपया मेहनतीचा कमवला त्याच्यातून चारण्याची दानधर्म करायचा. दर शनिवारी मंदिरात जायचं. शनी महाराजांच्या नवग्रहाचं मंदिर असं, तिथे शनी महाराज असतातच. तिथे शनी महाराजांच्या पायाकडे तेल व्हायलं आणि जरा दिव्यात तेल टाकून द्यायचं. शनी महाराजांच्या डोळ्याकडे बघायचं नाही, वक्रदृष्टी असते महाराजांची, नाही बघायचं, नमस्कार करायचा. बाहेर मंदिराच्या बाहेर जे बसलेले असतात, तुमच्या ऐपतीप्रमाणे त्यांना खाऊ घालायचं. तुम्हाला जे देता येईल तुमच्या ऐपतीप्रमाणे द्या. हा कर्म सिद्धांत झाला. घरामध्ये आईवडिलांची सेवा करा. जसं खोटं नाही बोलायचं, जिथे बोलायचे तिथे 100% बोला, पण जिथे नाही बोलायचं तिथे खोटं बोलू नका. आपलं कर्म श्रेष्ठ असावं आणि आपलं कर्म आपल्याला माहिती असतं, आपण किती कर्म चांगलं केलं. त्यामुळे कधीच साडेसाती लागत नाही. शनी महाराज चांगलंच फळ देतो. शनी महाराजांसारखा देव ह्या जगात नाही आहे. म्हणजे का, किती कर्माचे फळ देतात. चांगलं कर्म करा, आपोआप साडेसाती निघून जाते आणि आनंदाने जीवन जगा. खूप सुंदर उपाय आहे कर्म चांगलं करणं. रामकृष्ण हरी. यमाग्रजं छायामार्तण्डं सम्भूतं तं नमामि शनैश्चरम्.